NDTVमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। माझ्या मते लोकसभा निवडणुकीला महायुतीला जो फटका बसला त्यात मुख्य कारण शेतीविषयक प्रश्न होते। आता खुद्द कृषी मंत्रीच आपल्यासोबत आहेत। तुम्ही खरं तर घोषणा केली होती की सोयाबीनचे खरेदी केंद्र आम्ही सुरू करू। मी पूर्ण विदर्भात फिरून आलो, कापूस खरेदी केंद्र तुम्ही करणार आहात कुठेही नाही आहेत, हा एक मुद्दा। दुसरा, आजही शेतकऱ्यांना 3700 रुपये आणि 41 रुपये सोयाबीन त्याच्या पदरात पडते। एक लक्षात बरोबर आहे तुमचं म्हणणं, मी तुमच्या मताशी बिलकुल सहमत आहे। पहिला मुद्दा हा आहे की ज्या वेळेस सोयाबीन आल्यानंतर भावाच्या बाबतीत आम्ही विचार केला, मंत्रिमंडळात विचार केला की भाव यावेळेस खाली पडतील। त्यामुळे आपल्याला आठवत असेल की मी राज्याच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांना सुद्धा बोलवलं आणि त्यांना विनंती केली की आता सोयाबीनचे भाव, तुम्ही 18 वर्ष 20 वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेला, आज तुम्ही कृषी मंत्री आहात, सोयाबीनच्या बाबतीत काही निर्णय करावे लागतील तर भाव स्थिर राहतील, तर भाव शेतकऱ्याला मिळतील आणि ते केंद्र सरकारच्या हातात आहे। आता केंद्र सरकारने आमच्या विनंती, आम्ही जी मागणी केली त्या बाबतीत जे तेल आयात होत होतं त्याच्यावरती 34% ड्युटी लावली, अनेक गोष्टी सोयाबीनच्या बाबतीत केल्या। तो निर्णय झाल्यानंतर सोयाबीनचे भाव वाढले। आता जे या सीझनचं सोयाबीन बाजारात आलं त्यावेळेस परत सोयाबीनचे भाव पडले। आता याला दोन मुख्य कारण आहेत। पहिल्यांदा जगात हे खरीपचं क्रॉप असं होतं, जगात नो डिसीज क्रॉप ज्याला म्हणतो, कीड नाही, कुठलीही कीड नाही, त्याच्यामुळं सर्व अमेरिका फार मोठं सोयाबीनचं उत्पादन घेतं, ब्राझील घेतं, अर्जेंटिना घेतं आणि त्यांची यील्ड आहे ना आपल्यापेक्षा तिपटीनं जास्त आहे। त्यामुळं ते सोयाबीन जर आपल्या सोयाबीनपेक्षा स्वस्त मिळू लागलं तर स्वाभाविक आपल्या देशातले पण सोयाबीनचे भाव खाली पडतात। आता या परिस्थितीमध्ये आपण हे लक्षात आल्यानंतर ही मागणी आम्हीच केंद्र सरकारकडे केली, शिवराज सिंग चौहान साहेबांकडे केली की तुम्ही आता खरेदी केंद्र या ठिकाणी महाराष्ट्राला परवानगी द्या चालू करायची। आणि त्यात आता किती खरेदी केंद्र चालू आहेत हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण एक झालंय की ज्यावेळेस आम्ही निर्णय केला तर कॅबिनेटमध्ये निर्णय होता ना, मला एक पण दिसलं नाही, बऱ्याच ठिकाणी खरेदी केंद्र चालू आहेत। वाटल्यास मी तुम्हाला सांगतो, तिथं तुम्ही जाऊन बघा की खरेदी चालू आहे का नाही। 13.5 लाख मेट्रिक टनाची पहिली परवानगी खरेदीची आम्हाला मिळाली। आता माझ्या माहितीने 158 खरेदी केंद्र चालू आहेत। पण एक निर्णय असा झाला की कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ यांनाच खरेदी केंद्र चालू करण्याच्या बाबतीत आणि काही ठराविक फार्मर प्रोड्युसर कंपनीला खरेदी केंद्र चालू करण्याचा राज्य सरकारने आचारसंहितेच्या अगोदर परवानग्या दिल्या आणि लगेच आता आचारसंहिता लागली। आता ज्यावेळेस सोयाबीन खाली आलं आहे, भाव त्याचे पडलेत आणि शेतकऱ्याला MSP प्रमाणे दिलासा आपल्याला द्यायचा, त्यावेळेस नवीन आणखीन खरेदी केंद्र चालू करणं हे गरजेचं आहे। आणि त्यामुळं या ठिकाणी आम्ही निवडणूक आयोगाला पण सांगणार आहोत की याबाबत निर्णय घेण्याची परवानगी दिली पाहिजे, कारण हा विषय परत आचारसंहितेमध्ये येतो। आता असा विषय जर आचारसंहितेमध्ये येत असेल आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असेल तर त्या बाबतीत आम्ही इलेक्शन कमिशनकडे बोलणार आहोत। नाही, पण तुमच्या जिल्ह्यात तरी तुम्ही खरेदी केंद्र सुरू केली? हो, आमच्या जिल्ह्यात 4-5 सांगा, कारण आता प्रेक्षक लगेच शेतकरी बघा, आपल्याला माहिती आहे घाटनांदूरला खरेदी केंद्र चालू आहे, अंबाजोगाईला खरेदी केंद्र चालू आहे, त्याच्यानंतर माजलगावला खरेदी केंद्र चालू आहे। मी अनेक ठिकाणी सांगेल, मी अगदी नावानिशी सांगेल तुम्हाला कुठं खरेदी केंद्र चालू आहे। विदर्भात मला दिसलं नाही, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर लोकेशन सेंड करतो। ओके, कारण बातम्या अशा आल्या की खरेदी केंद्र सुरू करत असताना त्याच्यासाठीचा जो स्टॉक करून ठेवायचा आहे त्याचं प्रिपरेशनच नव्हतं। एक लक्षात घ्या, प्रिपरेशनला अगोदर बारदाना लागतो। आता तो बारदाना आणि जवळ म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा फार लांब जाऊन सोयाबीन घालावं अशा पद्धतीचा त्रास शेतकऱ्यांना होऊ नये, जवळच्या खरेदी केंद्रावरती जाता यावं, ती सुद्धा प्लॅनिंग आम्ही सविस्तर केली। बारदाण्याच्या बाबतीतले निर्णय पण घेतले, पण निर्णय घेऊन आता बारदाना सगळ्या गोष्टी खरेदी करणं, महाराष्ट्रासाठी सोयाबीन खरेदी करायची, त्याच्यात 13.5 लाख मेट्रिक टन खरेदी करायचा निर्णय झाला आहे, खरेदी केंद्र चालू केले। आत्ता विषय खरेदी केंद्राची जी अडचण आहे ती बारदाना आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की हे बारदाना पण तात्काळ खरेदी केंद्राला मिळाला पाहिजे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना MSP मिळावी याच्यासाठी जे खरेदी केंद्र केले त्याचा फायदा व्हावा। आर्थिक अडचण काही नाही, एवढं 13.5 लाख आर्थिक अडचण असायचं कारण नाही आहे, कारण ह्याच्यात केंद्र सरकारनेच ही खरेदी
करण्याची परवानगी राज्य सरकारला दिलेली आहे आणि नाफेडच्या बाबतीत आणि NCCFच्या बाबतीत त्यांच्या माध्यमातून आपण ही खरेदी करतो. कृषी मंत्री महोदय महाराष्ट्र तुम्हाला बघतो आहे, किती दिवसामध्ये तुम्हाला असं वाटतं की शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या MSPच्या दराप्रमाणे मार्केट? हे लक्षात घ्या की आता या सगळ्या गोष्टीत माझा प्रयत्न आहे की निवडणूक हे फार विषय महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी हा विषय निवडणूक येतील जातील ह्या सगळ्या गोष्टीत, पण एक पीक शेतकऱ्याचं खरीपचं गेलं की त्याची अवस्था काय होऊ शकते त्याची जाणीव असणारा मी माणूस आहे. माझा प्रयत्न आहे मी ह्या सगळ्या गोष्टीत तात्काळ केंद्र सरकारला इलेक्शन कमिशनमध्ये इंटरव्ह्यू करून दोन्ही उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला मी बोललो आहे, पण त्यांच्याकडून एकदा विषय झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून हा प्रस्ताव इलेक्शन कमिशनरला पाठवायचा आहे. त्या बाबतीमध्ये आज माहिती आहे, काल माहिती आपण हे उमेदवारी अर्ज दाखल करायचे विषय होते. आज स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मी आता अहमदपूरचा उमेदवारी अर्ज दाखल करायला निघालो आहे. त्यामुळे उद्याचा दिवस गेल्यानंतर आणखीन 3 दिवस जातील, पण 15 दिवसामध्ये MSP मिळावी. 15 ते 20 दिवस लागतील MSP मिळावी. आणि ह्याच्यात नेमका विषय हा पुन्हा निवडणूक आयोगाचा आहे आणि त्यासाठी आम्हाला केंद्र सरकारची सुद्धा मदत घ्यावी लागेल. निवडणूक आयोगाला सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी विनंती करावं लागेल. म्हणूनच मी कृषी मंत्र्याच्या समक्ष सांगतो की मी जेव्हा 50% महाराष्ट्र फिरलोय त्यानंतर सरकारनं घोषणा तर उत्तम केल्यात, काही त्याबद्दल दुमतच नाही, कारण शेतकऱ्यांना तो हमीभाव मिळायलाच हवा होता. पण आजही शेतकऱ्यांच्या मनामध्ये सत्ताधाऱ्याबद्दलचा जो राग आहे ना, तो त्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही म्हणून आहे. आणखीन एक त्या संदर्भात कापसाच्या संदर्भातून विदर्भातले शेतकरी बोलतात. नाही, एक लक्षात घ्या, कापसाला यावेळेस तरी कमीत कमी MSP पेक्षा जास्त भाव आहे. ओके, मार्केटमध्ये कापसाला MSP पेक्षा जास्त भाव आहे. या बाबतीमध्ये काही शेतकऱ्यांनी तुम्हाला बोलले असतील कदाचित तो विषय, पण मला जे माहिती आहे आणि जी प्रॅक्टिकल, मी सुद्धा आता कापसाचा शेतकरी आहे, मी कापूस घेतो, मी सोयाबीन घेतो. त्यामुळे कापसाला भाव आहे, सोयाबीनचा भाव पडला हे निश्चित आहे. त्यामुळे कापसाचे भाव ज्यावेळेस खाली येतील त्यावेळेस कापसाची केंद्र सुद्धा CCIला चालू करावं लागतील. त्याबाबतचा निर्णय सुद्धा सरकारने घेतलेला आहे. आता सरकार महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू आहे. या इलेक्शनमध्ये आता आचारसंहितेमध्ये आम्ही सगळे जरी अडकलो असलो तर महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी आहेत, केंद्र सरकार आहे, याबाबत निश्चित शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही. ही प्रामाणिक भावना. इलेक्शन कमिशन बोलणं झालं नाही, माझं इलेक्शन कमिशनशी बोलणं झालं नाही, पण आपण याच्यात काय मार्ग काढू शकतो तर हाच एक मार्ग आहे जे मी सांगितला आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी स्वतःच अनेक वेळेला सांगितलं, पण फॅक्च्युअली जर बघितलं तर महायुतीमध्ये सर्वात कमी जागा तुम्ही लढत आहात, राईट? त्यामुळे तुमचा स्ट्राईक रेट अगदी 80चा वगैरे जरी धरला तरी तुम्हाला काही मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता ॲज अ ऑब्झर्वर म्हणून, कारण नंबर गेम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे जागा वाटप झालेलं आहे त्या जागा वाटपाकडे कसं बघता आणि अजितदादांची इच्छा फलद्रूप होईल का? विषय आत्ता आमच्या सर्वांच्या दृष्टीनं हे लोकांचं सरकार महायुतीचं परत आणण्याचं आहे. ओके. आणि हे सरकार आणताना आत्ता आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, त्यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक लढत आहे, म्हणजे स्वाभाविक ते मुख्यमंत्री आहेत. राहिला विषय कोण जास्त जागा लढतं, कोण कमी लढतं आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण होतो. तर मला एक स्वर्गीय महाजन साहेबांचं भाषण आठवतं, कधी तुम्ही बघा, फार लांब आहे ते, आत्ता वेळ तुमचा येणार नाही, पण ते असं भाषण आहे की तुम्ही ऐकावं. याचं उत्तर फार सुंदर तुम्हाला. सार काय त्याचा सार एकच आहे की कदाचित अशी परिस्थिती कधी येते राजकारणामध्ये, कधी शिंदे साहेबांना वाटलं नव्हतं की आपण मुख्यमंत्री होऊ, कधी देवेंद्र भाऊला सुद्धा 14 मध्ये, म्हणजे नाताभाऊ विरोधी पक्ष नेते होते, पण देवेंद्र भाऊंना सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री होईल असं नव्हतंच, ते मुख्यमंत्री झाले. इलेक्शनच्या रिझल्ट नंतर काही होऊ शकतं, मुख्यमंत्री कुणी होऊ शकतो. एक लक्षात घ्या, रिझल्टच्या नंतर आता आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या बाबतीत महायुतीचे जे काही नेते आहेत, केंद्रीय नेते, ते बसून त्याबाबत निर्णय करतील. आणि माझ्यासारखा माणूस या बाबतीमध्ये अधिकचं बोलणं मला वाटत नाही की या बाबतीत फारसं आणखीन काय बोलावं, कारण मी स्पष्टपणानं सांगितलं. तुमचा मतदारसंघ वगळता भाजपची मतं राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीची मतं भाजपला जातात असं होतं, ते झालेलं नाही, हे दोन्ही नेत्यांनी मान्य केलं. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये एकूण परिस्थितीच लोकसभेची फार वेगळी होती. मतं कसे ट्रान्सफर करायचे आणि नेमकं बाकी राज्यामध्ये ज्या पद्धतीनं भाजपला यश आलं तर महाराष्ट्रात यश आलं का नाही, तर त्याला कारण एक आहे की ज्या ह्या आरक्षणाच्या चळवळी
आणि मग हे सगळ्या गोष्टी ॲक्शन, त्याची रिॲक्शन, याच्यामुळं केंद्र सरकारनं केलेला विकास, राज्य सरकारनं केलेला विकास हा सर्वसामान्य गावापर्यंत पोहोचलाच नाही, मतदारापर्यंत पोहोचला नाही. मतदारांच्या तिथं दोनच गोष्टी होत्या. हां ठीक आहे, त्यावेळेस शेतीच्या मालाला, सोयाबीन कापसाला भाव नव्हता. आम्ही त्यावेळेस निर्णय केला होता की 5,000 रुपये आम्ही हेक्टरी या ठिकाणी कापूस सोयाबीनच्या शेतकऱ्याला मदत करणार. लोकसभेत जाहीर केलं होतं, लोकसभेच्या अगोदर निर्णय केला, पण लगेच लोकसभेची आचारसंहिता लागली. पण आता आम्ही ते दिले पैसे. आता अशा काही गोष्टी होत्या, त्याचा अनरेस्ट होता आणि त्या अनरेस्टमुळे त्याचा परिणाम झाला की किती मतं महायुतीचे या पक्षाचे या पक्षाला, या पक्षाचे या पक्षाला ट्रान्सफर होऊ शकले नाहीत काही ठिकाणी. आणि एक लक्षात घ्या, काही ठिकाणी अभूतपूर्व ट्रान्सफर झाले, असं काय नाही. पण तुमचा पिंड भाजपचा आणि आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदीर्घ काळ असल्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजपचे वोटर हे आज तरी अजित पवारांना स्वीकारतात का? आणि ट्रॅडिशनली फाईट जी कायम झालेली ती राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप झालेली आहे, असं आपण या ठिकाणी नक्कीच म्हणतो की जिथं भाजप आणि तिथं राष्ट्रवादी, इथं तुम्ही सगळे मतदारसंघ जर पूर्वीचे काढले, थोडासा अभ्यास केला तर फार कमी असे मतदारसंघ आहेत की जिथं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फाईट झाली. हा ठीक आहे, माझ्या जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीच आहे, त्यामुळे तिथं तशी फाईट सर्वच झाली जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघात. मराठवाड्यात काही असे मतदारसंघ आहेत, पण बाकी ठिकाणी राष्ट्रवादीची त्यावेळेसची जी काही शिवसेना होती तत्कालीन, आत्ता ज्याला आपण उबाटा म्हणतो, तर त्यांच्याशी फाईट झाली. त्याच्यामुळं असं नाही की फक्त भाजपचीच फाईट झाली. आता या परिस्थितीमध्ये आत्ता पहिली निवडणूक ज्यावेळेस महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने लढवली, त्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात वेगळ्या वातावरणात निवडणूक लढत असताना काही ठिकाणी हे ट्रान्सफर एकमेकाला झाले नाहीत. पण या महायुती आत्ता या सगळ्या बाबतीमध्ये महायुतीचं सरकार तिन्ही पक्षाला आणायचं आहे आणि आजपर्यंत आम्ही लोकभिमुख जे काही कामं केले ते पुढेही आम्हाला चालू ठेवायचे. या सगळ्या गोष्टीसाठी खालच्या कार्यकर्त्यापासून ते वरपर्यंत सर्वच तिन्ही पक्षाचे एकरूप झालेले आहेत. या निवडणुकीत इंटरेस्टिंग गोष्टी घडताना दिसतात. भुजबळ साहेब एका पक्षात, त्यांचा पुतण्या दुसऱ्या पक्षात, गणेश नाईक कुटुंबांच्या घरात तशीच स्थिती आहे. म्हणजे मी उदाहरणं द्यायला गेलो तर महाराष्ट्राच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत सगळे रेकॉर्ड ब्रेक होणार आहेत. लोक म्हणजे मागच्या निवडणुकीत बघा, म्हणजे तुम्हाला हा मजेशीर आहे, मी बोलत अनेक ठिकाणी बोललो की 19ला मतदारांनी ज्याला ज्याला मत दिलं तो सत्तेत आला. हो, ते तर घडलंच ना महाराष्ट्रात. आता राहिला विषय तुम्ही या निवडणुकीतलं म्हणता. या निवडणुकीत महायुती झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत 3 पक्ष इकडे एकत्र लढत आहेत, 3 पक्ष तिकडे एकत्र लढत आहेत. म्हणजे पहिले 2-2 पक्षाची युती असायची प्रमुख, आता 3-3 पक्षाच्या प्रमुख युती आहे. त्यामुळं काही गोष्टी अशा ठिकाणी होणारच. पण हे फार इलॉजिकल नाही. एकाच कुटुंबात आता नाईक कुटुंबातल्या सुनांनी नेमका प्रचार कोणाचा करायचा असं जाहीरपणे काही लोक प्रश्न विचारतात. दॅट्स अ ट्रू फॅक्ट. आता अशा ठिकाणी जरी काही विषय असले तरी हा विषय कसा असतो की आता त्यांनी एकीकडं त्यांच्या मुलांनी किंवा तटकरे साहेबांचे चिरंजीव भाजपकडनं लढणार असं म्हणतात. असं काहीच नाही. तुमचं उत्तर मध्येच तोडलं नाही, म्हणजे तुम्ही प्रश्नच मध्येच विचारला म्हणून. त्यामुळे असा काहीच विषय नाही. हा ठीक आहे, काही ठिकाणी अडचणी आहेत, त्या तिथल्या स्थानिक अडचणी आहेत. त्या स्थानिक अडचणी कदाचित पक्षाच्या विचाराच्या, सगळ्या गोष्टीच्या, संघटनेच्या विचाराच्या त्याच्या पलीकडं असणार. त्यामुळे ज्या त्या पद्धतीनं तिथं जे ते नेतृत्व आहे त्यांच्या स्थानिक नेतृत्वाच्या बाबतीत त्यांचं लोकमत असणार, त्या बाबतीत असे निर्णय घेतात. कारण ज्यावेळेस लोकमतात आपण नसतो त्यावेळेस असा निर्णय घेणं स्वतः नसतं. तुमचं आणि पंकजा मुंडेंचं जे काही मनोमिलन झालं त्याचं सिक्रेट तेव्हा हे सिक्रेट कसायचं असायचं काय? आम्ही बहीण भाऊ आहेत. मध्ये राजकारणाच्या मतभेदामुळं आम्ही या ठिकाणी वेगळे झालो. तो आमचा प्रारब्ध होता. का झालो याला काय कारण नाही, तुम्ही त्याचे साक्षीदार आहे. आता तो प्रारब्ध आम्ही भोगला आणि भोगल्यानंतर 19ची विधानसभेची निवडणूक झाली. त्याच्यानंतर आम्ही कुटुंबात संवाद होता, एकरूप झालो होतो, असा विषय नव्हता. हा राजकीय नंतर असं प्रारब्धाने घडवलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच या ठिकाणी महायुतीमध्ये सरकारमध्ये गेला. त्यामुळे कोणी घेतलं, मी घेतला का पंकजा मुंडे? आम्ही दोघांनी घेतला. ओके, आम्ही दोघांनी घेतला. आणि आता तो तुमचा एकदमच त्यात काही
विषय अडचणीचा नाही. शेवटचा प्रश्न अडचणीचा म्हणजे हां अडचणीचा म्हणजे कुटुंब एक आहे आणि जसं पहिलं होतं प्रारब्ध भोगला त्याच्या अगोदर जसं होतं आता त्याच्यापेक्षा मजबूतीनं सुरुवात आहे. तुमचा अत्यंत खाजगी विषय आहे आणि तुम्ही उत्तर द्यायचं की तुमच्यावर अवलंबून आहे. काही गोष्टी तुम्हाला टाळता आल्याच त्या आयुष्यामध्ये? एक लक्षात घ्या, तुम्ही असं म्हणताय की मी हा विषय टाळण्याचा नाहीच आहे, पण एक लक्षात घ्या, मी अतिशय सूचक उत्तर याला देतो. राहुलजी, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला वाटलं होतं तुम्ही इथपर्यंत याल? नाही ना. म्हणजे मलाही स्वाभाविक, मी मुंडे साहेबांचा पैक म्हणून माझे वडील मुंडे साहेबांचे पैक, आम्ही कधी राजकारणात येऊ, मास पॉलिटिक्समध्ये येऊ, इलेक्ट्रॉन पॉलिटिक्समध्ये येऊ, असा कधी आमचा विषयच नव्हता. त्यामुळे काही गोष्टी टाळता आल्या असत्या की हो, अनेक गोष्टी टाळता आल्या असत्या. आत्ता असं आपल्याला पाहायला मिळतं. पण ठीक आहे, ज्या गोष्टी टाळता आल्या नाहीत त्याचा अर्थ आपण काही कुठल्या गोष्टी हेही केल्या नाही. त्यामुळे त्या बाबतीत काही गोष्टीबद्दल तुम्हाला वाटतं की नाही, हे त्या टाळल्या असत्या नसत्या हा विषय त्यावेळेस आहे. त्यावेळी तुम्ही काय होता, काय परिस्थिती होती, तुमच्या विचार करायची काय परिस्थिती. हे बघा, एखादा व्यक्ती एक ज्यावेळेस प्रोफेशन निवडतो त्याचं एक ॲम्बिशन असतं. मी प्रोफेशन माझं हे राजकारण नाही आहे, राजकारण समाजकारण माझ्यासाठी मिशन आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, मिशन काय होतं तर मुंडे साहेबांना मुख्यमंत्री करणं, त्या काळात माझ्या वडिलांचं पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होतो, कुठली निवडणूक लढवावी लागेल असं कधी मनातही आलं नव्हतं. या नंतर गोष्टी ज्यावेळेस घडत गेल्या आणि त्याचा सार शेवटी एक लक्षात घ्या की एखादा व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टीत अपेक्षा नसताना इथपर्यंत येतो, लोकांच्या प्रेमातून येतो. नंतर त्यांनी मग एकेरी उल्लेख करणारे, तुम्हाला आव्हान देणारे व्हिडिओ जेव्हा येतात तेव्हा हे बघा, मला त्या बाबतीत फारसा आता काय बोलायचं ओके, थँक्यू. इतकी मला वाटतं दिलखुलास तुम्ही त्याच्या आकलन तुमच्या पद्धतीनं करा. माझा प्रयत्न तर हाच आहे की महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणात जे जे प्रश्न ज्यांना विचारायला पाहिजेत ते विचारायला पाहिजे. आणि धनंजय मुंडे हे एक सीझन पॉलिटिशियन आहेत. त्यांनी जशा पद्धतीनं उत्तरं दिली ती तुम्ही बघितलीच. त्यांचं स्वतःच्या मतदारसंघाबद्दलचं आकलनही तुमच्यासमोर आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले महत्त्वाचे सगळे नेते अशा सविस्तर चर्चेतनं तुम्हाला आमच्या ह्या NDTVच्या स्क्रीनवरती भेटणारच आहेत. त्यांचे स्वतःचे राजकीय विचार, काही असे कठीण प्रश्न जे आत्ता मी त्यांना विचारले त्याचीही उत्तर आम्ही घ्यायचा प्रयत्न करू. पाहत राहा NDTV. थांबूया.